पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि बारामती तालुका पत्रकार संघाच्या वतीनं मोरगाव तालुका बारामती या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। पत्रकार दिनाचं औचित्य साधून अष्टविनायकातील या ठिकाणी हे शिबिर व्हावं अशी सर्वांची अपेक्षा होती। बारामती पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीनं मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी ग्रामीण भागातील जवळपास 50 पत्रकार आणि 300 रुग्णांची आरोग्य तपासणीही करण्यात आली। याबाबत मोरगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल वाघमारे यांनी माहिती दिली। मी गणेश आळंदीकर, तालुका पत्रकार संघाचा बारामती तालुक्याचा ग्रामीण पत्रकार संघ आहे, त्याचा मी अध्यक्ष आहे। मात्र सर्वजण आमचे पत्रकार नियमित समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात। त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही मोरगाव येथे जे आरोग्य शिबिर संपन्न केलं, त्याच्यात अनेक जवळपास शेकडो रुग्णांनी त्याचा फायदा घेतला। सर्व प्रकारचे अत्याधुनिक यंत्रणा वापरून येथील आरोग्य केंद्राद्वारे आम्ही शुगर, त्या ठिकाणी HB चेकअप केलं। गरोदर महिलांना, त्या लहान मुलांना छोटी म्हणजे त्यांची किट दिले आणि अशा पद्धतीने कोणाचा BP चेक केला। ते ECG मशीनद्वारे सगळे MD डॉक्टर आहेत। मी डॉक्टर अनिल वाघमारे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगाव। पत्रकार दिनाच्या निमित्ताने बारामती ग्रामीण विभागातील सर्व पत्रकारांनी मिळून एक कार्यक्रम आयोजित केला होता। प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगाव येथे रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी केली। त्या पूर्ण शिबिरामध्ये 175 ते 200 जणांना आपण निदान आणि उपचार करण्यात आलेले आहेत। त्यासाठी गणेश बोके आणि अनिल निंबाळकर या 2 MD फिजिशियन डॉक्टरांनी सेवा उपलब्ध करून दिली। आमच्या कर्मचाऱ्यांनी सर्व व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करून लोकांना नियमित व्यायाम करणे, आहार चांगल्या पद्धतीने घेणे अशा पद्धतीचं मार्गदर्शन व सल्ला पण देण्यात आलेला आहे। तर लोकांनी जास्तीत जास्त आपल्या भविष्यामध्ये मधुमेह होणार नाही, उच्च रक्तदाब होणार नाही यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने काळजी घेतलेली। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्धी माध्यम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनी समाजाची बांधिलकी म्हणून हा सामाजिक उपक्रम राबवलाय। हे कौतुकास्पद असल्याचं गणेश आळंदीकर यांनी सांगितलं। मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील सरस्वतीच्या मूर्तीचं पूजन करून सकाळी 10 वाजता रुग्ण तपासणीला सुरुवात झाली। दिवसभरामध्ये महिला, पुरुष, वयोवृद्ध अशा सर्वांनी या आयोजित शिबिराचा लाभ घेतला। सी न्यूज मराठीसाठी मनोहर तावरे, बारामती।